सुबह के 6:30 बजे। भावनो आता अंबरनाथला पोहोचलोय. आता त्या मित्राला भेटणार. तिथून पुढचा प्लॅन आहे की मे बी आम्ही दोघं जण बाईकने जाऊ. बघू काय प्लॅन आहे आता. त्याच्यानंतर ट्रेकचा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे. अँड माझे काल मित्र काही जण सेंट्रल सीच्या कॉन्सर्टला गेलेत. ते बोलत होते चल भाई कुठे कुठे ट्रेक विकला जातोस. तो मैंने बोला भाई सेंट्रल सी के ट्रेक पे तुम लोग जाओ, मैं तो सेंट्रल ट्रेन पकड़ने के बाद सीधा अंबरनाथ जाऊंगा. सुबह के 9:30 बजे वी रीच्ड एट बॉटम ऑफ द ट्रैक. तर मित्रांनो इथे आम्ही ह्या रोपवे थ्रू वरती जाणार होतो. तुम्हाला दिसत असेल एकदम वरती रोपवे आहे. मी तुम्हाला दाखवतो. बट इथे काहीतरी काम चालू आहे म्हणून त्यांनी ते काका म्हणले की इथून आता जाता येणार नाही. 2 महिने तरी काम बंद आहे. सॉरी रोपवे बंद आहे. आम्हाला ते वरती टोक दिसतंय का तुम्हाला, तिथे आम्ही जाणार आहे. आता तिथे जाण्यासाठी जायचा तर प्लॅन होता, बट रोपवे बंद असल्यामुळे आमचा प्लॅन आता इथून एक पायवाट आहे. आता हे माझे मित्र आहेत इकडे दोघंजण. आता त्यांच्यासोबत आम्ही आता डायरेक्ट चालतच जावं लागणार आहे. तर होत असतात अशा गोष्टी, काय करायचं. चला मग तुम्हाला जेवढा प्रयत्न होईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करू. हां तर मित्रांनो जो रोपवे होता तो बंद आहे, जो मलंगडाकडे जाणार आहे. पण आता विषय असा आहे की आम्ही ठरवलेलं की बाई रोपवे बंद आहे तर मग जाऊ, शिडीचा रस्ता आहे. सो चाललो आहे, फुल वाईब आहे भाई. बऱ्याच दिवसानंतर मी मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून आणि त्या 9 to 5च्या ऑफिसमधून, फील्ड वर्कमधून आज इकडे चाललो आहे. दमायला झालं आहे. हॅलो, हाय हाय बडी. इकडे बघ, इकडे. हा इकडे. शाबाश बेटे, जमले तुला. तर मित्रांनो ऊपर जाने का रास्ता कहाँ तक? आता मस्त बसलोय, गप्पा मारतोय. आता बरं बैठने का नहीं. आम्ही जवळजवळ गडाच्या पायथ्याशी का होईना आलेलोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी, मी गेल्या 4 वर्षांनंतर जे यूट्यूब चॅनल चालू केले, जे 4 वर्षापूर्वी मी बंद केलेलं, ते आता मी पुण्याने नव्याने सुरुवात केली आहे. आणि आय होप याच्या पुढे ते कंटिन्यू राहील. असे मित्रमंडळी सोबत असल्यावर. हे आमचे रमा सर आहेत, आमच्या कंपनीमधले. आणि हा माझ्या मानलेल्या आईचा मानलेला भाऊ. आणि आता आमचं प्लॅनिंग आहे की एक त्या साईडला जायचं. आता तो कॅन्सल होऊन इथं वर जायचं झालं. कॅन्सल तर करायचं नव्हतं, पण आता आम्हाला काही कारणास्तव कॅन्सल करावं लागतं. कारण गोष्ट अशी आहे की आम्ही चुकीचा रस्ता पकडलाय आणि ज्या रूटने जायचं होतं तो रूट आम्ही हरवून बसलोय. त्यामुळे आता रूट चेंज. काय पण सांगतो बाबा, सांगायला लागते. विषय कसा आहे मित्रांनो, नाना नेड्याकडे झालाय जरा एक इन्सिडेंट.
त्याच्यामुळे आपण जात नाही. आणि मला जेन्युइन सांगायचं म्हटलं तर इथला माहोल काय आवडला नाही खास. कारण की नाना नेरळेकडे जाता जाता एक 4-5 दर्गा लागतात आणि ते एकदम माहोल एकदम म्हणजे वाईबच चेंज करून टाकतं. एनर्जी पूर्ण डाऊन होते, लो होते यांच्यात राहून. जाता येता बघतोय म्हणजे गडावर अक्षरशः कोंबड्यांची दुकानं ह्या त्या गोष्टी, परत सिगरेट, तंबाखू सगळं चाललंय. सो हे जरा बघवत नाहीये. त्याच्यामुळे इथंच वर आपल्याला सोनमाचीच्या इथं जाऊन बसणार आहे. म्हणून आम्ही म्हणजे रूट हरवला ते एक प्रकारे बरं झालं की आम्ही त्या साईडला गेलो असतो ना तर आणखी काय काय वेगवेगळं पाहायला मिळालं असतं. म्हणून आम्ही म्हणलो की आपली वाईब मेंटेन ठेवूया आणि आपला रूट चेंज करूया. आणि तो रूट इनडायरेक्टली चेंज झाला आणि आता आम्ही बॅक साईडला त्या साईडला जाऊन मस्तपैकी चहा आणि मॅगी करणार आहे ना. हा रामा सर, फुल एन्जॉय. एव्हरी संडे जायचं प्लॅनिंग तर आहे, बट आय डोंट थिंक सो की तो पॉसिबल होईल नाही होईल. कारण की विषय कसा आहे, हे बघा मी तर फिरस्ता एक उन्हाळ सह्याद्रीचा उन्हाळ भटका आहे. मला ते पॉसिबल आहे. मी पण आता ऍड होणार आहे भावासोबत. ह्या भावाला नाही होऊ शकत, नाही पॉसिबल भावाला. होणार नक्की होणार. मनात पॅशन लागतं ऍक्च्युली सह्याद्री फिरायला. भावा पॅशन क्रिएट करणार मी आता. मला आता वाटतंय की परत मी जुना युट्यूबर जे माझं होतं वेड ते आता पुन्हा बनणं आणि एक सह्याद्रीचं ते सगळं ठीक आहे. पण या भावाचं पण चॅनल आहे कौशल बेलुसे व्लॉग. शाउट आउट टू कौशल बेलुसे. गो अँड चेक आउट हिज चॅनल. सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, पण सबस्क्राईब करा. हा, माझं पण चॅनल आवडलं तर लाईक कराच, प्लस सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही असेल शेअर करायला विसरू नका, कारण मेहनत कॉन्टेंट मिळणार आहे तुम्हाला ऑब्विसली. आणि हे बघा माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळे ट्रॅव्हल ब्लॉग्स बघायला मिळणार आहे. मी काय असं डेली कंटेंट नाही माझा, पण माझं डेली कंटेंट आहे. त्याच्यामुळे जसं आठवड्यातनं एखाद दुसरा व्हिडिओ असतोच, पण तो सगळा अख्ख्या आठवड्याची भरपाई करून घेऊन जातो. तो नक्की तुम्हाला आवडेल अशी माझी हे आहे. आमची वार्तालाप चालू आहे, पण मला जे मागचं गडाचा जो व्ह्यू दिसतोय, हा खतरनाक. चला तर मग तिकडे जाऊ. आणि आता आमचं मस्तपैकी नाश्ता वगैरे करायची टायमिंग झालेले. मज्जानी लाईफ. आता खरं सांग, तू एवढा मोठा व्हिडिओ टाकशील का? ऑब्विसली टाकणार आहे भाई, असं तू नो एडिट. तर तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो आता. खतरनाक म्हणजे खतरनाक. हा गड आहे तो मलंगड आहे, बेसवन. छत्रपतींच्या प्रत्येक गडाकडे जसं आपण जातो ना, तसं एक डेडिकेशन आपल्याला मिळतं. आणि आमचा नवा सोबती आम्हाला मिळालेला आहे. तर मित्रांनो, आता तिथे आम्हाला मॅगी बनवण्यासाठी स्पॉट हवा होता. तो स्पॉट ऍक्च्युली ते आहे, म्हणजे थोडी घाण करून ठेवले जे पर्यटक येतात त्या लोकांनी. म्हणून आम्ही इथून थोड्या अंतरावर गडाच्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. बघा, मगाशी जिथे आम्ही हॉल्ट केलेला एक 5 मिनिटाचा, पण तुम्हाला मी दाखवलं होतं की तिथून आम्ही या ठिकाणी जाणार आहे. तर बरोबर त्या पॉइंटला आलोय आणि त्या ज्या पायथ्यावरती गेलेत त्या अगदी या बघा, तर पूर्ण गडाच्या अप्पर टोकाला जाऊन मिळतात. रमा सर, कम ऑन.
त्या टायमाला तर ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था होती. हो हा जुना या 3ऱ्या शतकातला आहे. हो शिलारा राजा त्यांच्या टायमातलं आहे. त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांचं इथं पूर्ण साधन. तर आता तुम्ही पाहू शकता ही जी आहे ती दरवाजाची मुख्य कमान आहे. ॲक्च्युली ते आता बऱ्यापैकी अवशेष आहेत पायऱ्यांचे, पण सुंदर बांधकाम आहे. आमचे रमासर अजून वरती येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आहे तो व्ह्यू, ज्या व्ह्यूसाठी मी इकडे आलोय. अत्यंत सुंदर. कंडीशन अभी भी नहीं भूलता हम लोग, ऐसा लेट के मैगी बना. कहाँ पे है? अरे वो हम लोग ये नागफनी ड्यूक नोज के नीचे उधर बना रहे थे. वहाँ पे सिर्फ हल्का जैसा ये है ना स्टिक, ऐसा कटा हुआ था. ऐसा सर ऐसा तो बैठ नहीं सकता, ऐसा लेटना पड़ रहा था. ऐसा लेट के उधर पे ऐसा हम लोग मैगी बना रहे क्या? और हवा जो तूफान चल रहा था ना भाई, बार बार गैस बुझ रहा है, जल रहा है. इधर का बात ये लोनावाला में ड्यूक नोज है ना, उस पर रैपल डाउन ऐसा ही था एकदम स्ट्रेट. ऐसा रैपल डाउन करके ऐसा कोने पे आया, वहाँ पे ऐसा कट है. तर मित्रांनो, आता आमचं मॅगी वगैरे खाऊन पद्धतशीर झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साईडला हा जो आहे तो गडाचा बुरुज आहे, जिथून पाहणी वगैरे केली जात असे दुश्मनची. इथून तुम्हाला चंदेरी गड जो आहे तो पण दिसेल. ॲक्च्युली आता त्याच्यामध्ये झूम आउटचा ऑप्शन नसल्यामुळे मला थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतंय. बट हां, इथून दिसतो चंदेरी गड. त्या साईडला दुसरा एक गड आहे, त्या गडाचं नाव ॲक्च्युली मला माहीत नाही आहे. मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. तर मगाशी आपण जी व्हिज्युअल्स घेतलेले, आता दिस वन, ही जी तुम्हाला रांग दिसते डोंगर रांग, ती सुद्धा एक गडाचीच डोंगर रांग आहे. तिथून मेन पायऱ्या आहेत पलीकडच्या साईडला जायला, पाहू शकता तुम्ही. आणि आजचा ट्रॅक सक्सेसफुल झालेला आहे. बऱ्यापैकी मी गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय ट्रेकच्या. मी मित्रमंडळी निवांत फोटो वगैरे काढतात. अरे जबरदस्त. विषय असा आहे की आता आमचा जो ट्रेक आहे आम्ही एंड करतोय. हे बॅग उघडली माकडाने बॅग उघडली. ठीक आहे, आरामात घे. काय विषय आहे? चावायला देऊ नको त्याला. ती बॅग उचल आणि आरामात. काय विषय? बिस्किट तिथे आहे ना. काय विषय? असू दे फक्त बॅग घे. काय विषय? बॅग उचलून पळेल कौशल. त्याला मी हे देतो. कौशल, बॅग उचलून पळायला त्याला वेळ नाही लागणार. हे घे, चल घे. नका खायला नका देऊ. जेवढं खायला देईल ना तेवढं तू गेला तिकडे. जाऊ दे त्याला. इकडे जी ट्रेक करायला जी लोक येतात इथल्या माकडांना वगैरे काय ना काय खायला देतात, त्याच्यामुळे अग्रेसिव्ह झाले माकडे इथले.
बरोबर आहे ना, प्लास्टिक फोडणार, त्याच्यानंतर बिस्किट खाऊन मैदा, शुगर या सगळ्या गोष्टी प्राण्यांना घातक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे इथून तुम्हाला बॅक साईडला जी डोंगररांग दिसते, ती डोंगररांग तिथे त्या ट्रेकला सुद्धा आम्ही जाणार आहे. नेक्स्ट ट्रेक तिथेच प्लॅन करणार आहे. तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि कंटेंट बघा. आणि अशा भरभरून कंटेंटसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी. बाय बाय. कोई और जगह होती तो मैं यहाँ से छलांग लगा देता, लेकिन वो जो पत्थर हैं वो बहुत फिसलन भरे हैं. अगर मैं नीचे गिरा तो मेरा टिकट कट जाएगा सीधा ऊपर जाने का.